हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका 55 वर्षीय उपसरपंचाकडून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे। पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलींवर उपसरपंचाकडून अत्याचार करण्यात आला आहे। या अत्याचारातून अल्पवयीन पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला आहे। नांदेडच्या तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। त्या नराधमाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तामसा पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात 55 वर्षीय उपसरपंचाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गर्भवती झाल्यानंतर पीडित मुलीने महिन्याभरापूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे। या नवजात मुलींची विक्री करण्याचा प्रयत्न असल्याचा सुद्धा संशय आहे। बाबुराव तुपेकर असा आरोपी उपसरपंचाचे नाव असून वर्षभरापूर्वी गावातील एका अल्पवयीन मुलीला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला होता। या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात विविध कलमाने गुन्हा दाखल झाला असून आरोपी बाबुराव तुपेकर याला तामसा पोलिसांनी अटक केली आहे। सर, तामसा पोलीस स्टेशन इथं नेमकं काय गुन्हा दाखल झालेला आहे? आरोपी अटक आहे का? तामसा पोलीस स्टेशनमध्ये 14 एप्रिल संध्याकाळी एक गुन्हा दाखल झालेला आहे। रिपोर्ट असा झाला होता की एक पॉक्सोचा प्रकरण आहे, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आहे, ज्यांच्यावर की त्यांची कंप्लेंटमध्ये असं आहे की दारू व गुंगीच्या गोळ्या टाकून पिण्यास दिले आणि त्यानंतर अत्याचारचे प्रकरण झालेलं आहे। आणि नंतर गर्भधारणा पण झाला आणि विष्णुपुरी नांदेडमध्ये त्यांची डिलिव्हरी झाली, असं ते पूर्ण प्रकरण आहे। आणि त्यामध्ये जे संशयित आरोपी आहे, एलेज्ड आरोपी आहे, त्यांना तामसा पोलीस टीमने अटक केलेला आहे। आज कोर्टमध्ये पेश करणार आणि त्यांची पूर्ण तपास स्टार्ट टू एंड आम्ही करू आणि लवकरच त्यामध्ये अजून जे काही डिटेल्स आहे, जे काही ॲलिगेशन आहे की पैसेचे घेवाणदेवाण झाला, ते सर्व डिटेल्स आणि सर्व फॅक्ट्स इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल। तर त्या मुलाची विक्री वगैरे केली अशी चर्चा काय सतत आहे? चर्चाची आता मी व्हेरीफाय करू शकणार नाही आहे, खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे, खूप सेन्सिटिव्ह इन्सिडेंट आहे, त्यामुळे डिटेल्स मी सांगू शकणार नाही विदाऊट व्हेरिफिकेशन। ते तपासमध्ये सर्व समोर येईल, जर खरंच हा घटना घडलेली आहे की नाही तपासमध्ये समोर येईल। आता खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे।